जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी सुरू केलेला मिशन आरंभ इयत्ता 8वी विषयाच्या तासिकेंचा नियोजन 1 मे ते 31 मे कोपरगाव तालुक्याकडे होते. आमचा कोपरगाव तालुक्याचा आजचा हा शेवटचा मार्गदर्शक तासिका आहे. तरी आमच्या तालुक्यातील श्री रोकडे किरण बाळासाहेब पदवीधर शिक्षक गाऊच बुद्रुक हे आजची तासिका गणित या विषयाची संख्या ज्ञात लसावी व मसावी हा घटक घेऊन येत आहे. त्यांना मी जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने विनंती करतो की आपली तासिका सुरू करावी. धन्यवाद सायलेन सर. आज कोपरगाव तालुक्याच्या वतीने जी काही शेवटची तासिका आहे या मिशन आरंभ अंतर्गत गणित विषयासाठी मी रोकडे किरण बाळासाहेब मसावी लसावी हा घटक घेत आहे. आपल्या घटकाचं नाव आहे मसावी आणि लसावी. यामध्ये आतापर्यंत आपण 3 तास घेतलेले आहेत. आपल्या 3 तासिका झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण विभाज्यता पाहिली होती आणि नंतर मसावी आणि लसावी पण पाहिली होती. आज त्याची थोडी रिव्हिजन आणि त्यावरचे सर्व जे काही कशा प्रकारचे प्रश्न येतात त्याच्याविषयी माहिती आपण घेणार आहोत आणि त्या प्रश्न आपण सोडून घेणार आहोत. उदाहरण आपण सोडवणार आहोत. तर मी तुम्हाला पहिली जी तासिका झाली त्याच्यामध्ये विभाज्यता डिव्हिजिबिलिटी याच्यामध्ये तुम्हाला विविध कसोट्या शिकवल्या होत्या. 2ची कसोटी, 3ची कसोटी, 4, 5, 7, 9, 10, 11 या कसोट्या मी तुम्हाला शिकवल्या होत्या. त्यानंतर जे काही 2 अंकी संख्या त्यांच्या पण कसोट्या कशा तयार करायच्या त्या आपण पाहिली होती. त्याच्यामध्ये 72ची कसोटी अशा प्रकारच्या कसोट्या आपण पाहिलेल्या होत्या आणि त्या कसोट्यांचा वापर करून आपण मसावी लसावी विषयी पण माहिती पाहिली. आता मसावी लसावी मध्ये आपण त्यांचे फुल फॉर्म पण पाहिलं की मसावी कशाला म्हणायचं लसावी कशाला म्हणायचं ते पण पाहिलं होतं. मसावी म्हणजे आपण पाहिलं होतं महत्तम सामायिक विभाजक मसावी महत्तम सामायिक विभाजक आणि लसावी मध्ये पाहिलं होतं आपण लघुत्तम सामायिक विभाज्य. त्याच्यामध्ये शेवटचे 2 शब्द होते फार महत्वाचे विभाजक आणि विभाज्य. विभाज्य त्या धड्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं जर भाजक आणि भाज्याला निश्चेष भाग गेला निश्चेष भागाने म्हणजे बाकी शून्य येणे काहीच बाकी नव्हतं. जर भागाकारामध्ये तर असं झालं बाकी शून्य आणि निश्चेष भाग गेला तर त्या भाजकाला आपण विभाजक म्हणतो आणि जे भाज्य आहे त्याला विभाज्य म्हणतो. आणि मग या लसावी आणि मसावी काढण्याची आपण पद्धत शिकलो होतो मूळ अवयव पाडून. त्या पद्धतीने आपण लसावी आणि मसावी काढायला शिकलो आणि लसावीचे काही नियम लसावी आणि मसावीचे काही नियम पण तुम्हाला सांगितले काही सूत्र पण तुम्हाला सांगितले. त्यातलं सगळ्यात महत्वाचं सूत्र आपण सांगितलं होतं 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी आणि लसावी यांचा गुणाकार. हे महत्वाचं सूत्र आपण शिकलो होतो मसावी गुणिले लसावी. हे सूत्र आपण मागच्या पिरियडला शिकलो होतो. त्या सूत्रावर आपल्याला काही उदाहरणं घ्यायची आहेत. त्यानंतर काही असे नियम सांगितले तुम्हाला क्रमवार नैसर्गिक संख्यांचा मसावी हा 1 येतो आणि लसावी हा त्यांचा गुणाकार असतो. मूळ संख्यांचा जो सांगितलं त्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो आणि त्यांचा मसावी हा 1 असतो. क्रमवार समसंख्यांचा मसावी हा 2 येतो आणि क्रमवार समसंख्यांचा मसावी
क्रमांक समसंख्या म्हणजे आपल्याला माहित आहे 2, 4, 6, 8 अशा कोणत्याही दोन क्रमवार संख्यांचा मसावी हा 2 येत असतो आणि लसावी क्रमवार समसंख्यांचा लसावी बरोबर त्यासाठी एक सूत्र सांगितलं 1/2 गुणिले त्या दोन संख्यांचा गुणाकार. त्यांचा गुणाकार करून त्याची निम्मी करायची असं सांगितलं. विषम संख्यांचा दोन क्रमवार विषम संख्यांचा मसावी एक येत आणि त्यांचा लसावी म्हणजे त्या दोघांचा गुणाकार होतो. अशा प्रकारचे सूत्र आपण मागच्या मासिकेला आपण केले होते. आता या परीक्षेला कशा कशा प्रकारचे उदाहरणं येतात त्याच्याविषयी आपण आज उदाहरण सोडवणार आहोत. तुम्ही पण ते सोडवचे आहेत आणि मी पण ते सोडून देणार आहे. तर आपण सर्व उदाहरण पाहूया. ज्यावेळेस तुम्हाला उदाहरण दिलं जाईल त्यावेळेस तुम्ही सोडून आपल्या ग्रुपवर ते टाकायचं आहे त्याचं उत्तर. तर पहिल्यांदा आपण एक सोपं असं उदाहरण घेऊ. पहिलं उदाहरण आहे 102 व 153 मसावी का 102 153 यांचा मसावी. आणि मी पर्याय पण देतो त्याची तुम्ही सोडून कोणता पर्याय बरोबर आहे ते द्यायचं. पहिला पर्याय 51, दुसरा आहे 307, तिसरा आहे 55 आणि चौथा आहे उदाहरण सोडवून जाईल. तुम्हाला उदाहरण सोडवण्यासाठी 1 ते 2 मिनिटाचा कालावधी दिलेला आहे. त्यावेळेला उदाहरण सोडायचे आणि कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाकायचं आहे. विद्यार्थ्यांचे माईक जरी ओपन केलं तर चालेल सर म्हणजे उत्तर देतील आपण. कोणाला काही अडचण असेल याच्यात तर विचारतील. चॅट बॉक्स ओपन करतो. हा फक्त आवश्यक उत्तर टाकायचं विद्यार्थ्यांनी. अजिबात वेगवेगळे उत्तर टाकायचे नाही. एकच उत्तर टाकायचं एवढे प्रत्येकाने एका विद्यार्थ्यांनी एकच उत्तर टाकायचं. आलेत का उत्तर? ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी बरोबर सोडवलेलं आहे. मी तुम्हाला परत सोडून देतो. या पद्धतीने आपण मुळावे पाडलेले मसावी किंवा लसावी काढण्यासाठी पद्धत वापरायची. दोन संख्या पहिली संख्या 102, दुसरी संख्या 153. आता आपल्याला माहिती 2 ला 2 ने भाग जातो पण 153 ला 2 ने भाग जात नाही. 2ची कसोटी जर आपण विचार केला तर त्याची पुढची कसोटी 3च्या कसोटीने 102 आणि 153 ला भाग जातो का नाही. आपल्याला मी तुम्हाला सांगितलं होतं कट करायची समजा 153 जर केले तर एक हे 3च्या पाळीत नाही पण 1 आणि 5 6 होतं ते 3च्या पाळीत लगेच फोडून टाकायची. 3च्या पाळीत 3 पण आहे सगळे जर अंक फोडले गेले तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. म्हणजे आम्ही 102 ला पण 3 ने भाग जातो कारण 1 0 आणि 2 यांची बेरीज 3 होती. 3 अंक फोडले जातात म्हणजे 3 या दोन्ही संख्यांना भाग जातो. 3 ने भाग द्यायचा 3 त्रिक 9 होते. एक वरून घेतले 2 3 चौक 12 होते. त्यानंतर 3 5 15 3 1 3. आता दोन्ही 34 आणि 51 आपल्याला माहिती आहे दोन्ही संख्या 17च्या पाड्यात आहेत.
बाकी 17 मध्ये 17 जुनी 34, 17 ते 71. आता 2 आणि 3 या मूळ संख्येला कशाने भागत नाही आपल्याला म्हणजे प्राईम नंबर्स आहे. आपली मूळ अवयव 3 आणि 17. या 3 आणि मसाई मध्ये सामायिक अवयवांचा गुणाकाराला आपण मसाई म्हणतो. मग मसाई अंतर मसाई बदल 3 गुणिले 17 आणि 17 ते किती 51. पहिलं जे आपलं पर्याय आहे तो बरोबर आहे. अशा प्रकारे मसाई काढायला मी तुम्हाला मागच्या पिरियडला पण शिकवलं होतं. अशा प्रकारचं उदाहरण आलं तुम्हाला सगळ्यांनी सोडवता येईल पाहिजे परीक्षेमध्ये राहतो उदाहरण. आता एक लसावीचं घेऊया आणि 3 अंकी घेऊया. ते 3 संख्यांचं घेऊया. दुसरं उदाहरण 64, 81 आणि 144चा लसावी. आहे 2885. दुसरं उत्तर आहे 2880. तिसरं उत्तर आहे 3880. चौथं उत्तर आहे 3885. 2 मिनिटांमध्ये उदाहरण सोडवायचं आहे. आज सर्व प्रकारचे उदाहरण आपण घेणार आहोत जे परीक्षेला येतात. म्हणजे मसावी आणि लसावी या टॉपिकवर कोणतेही उदाहरण असेल तर तुम्हाला त्याचे मार्क जाणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पाहूया आपण. आपल्या नेहमीच्या पद्धतीनं आपण पहिली मुळावळ बघायची आहे. पहिली संख्या 64, दुसरी होती 81, तिसरी होती 144. आता आपण जर 2 पासून सुरुवात केली तर 81 हा त्या 2 ने भाग जात नाही, परंतु 81 आणि 144 याला 3 ने भाग जातो. आपण 64 दशमेश उतरून घेऊ आणि 81 आणि 144ला पहिली काढायचा म्हणजे त्या दोन्हींना जरी भाग गेला तर द्यायचा आहे आपल्याला. 3 दुणे 6, 3 असतात 21 आणि 3 चौक 12, 3 8 24. परत त्या 64 आणि 48 2 ने भाग जातो. 2 6, 2 दुणे 4, 27 जात नाही म्हणून 27 तशी उतरून घ्यायची. 2 दुणे 4, 2 चौक 8. परत 32 आणि 24ला 2 ने भाग जातो. 2 2 12, 27 उतरून घ्यायचे आणि 2 2 दुणे 4. अशा प्रकारे परत 2 ने भाग जातो. 2 8 16, 27 उतरून अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला जसं पटपट सुचल असं पटपट भाग देत चालायचा आहे. 20 12
परत अं, 8ला आणि 4ला 2 भाग जातो. 2 चौक 8, 27 दशक बेत्री 7. आता 3ला आणि 27 3 भाग जातो. 4 दशक 3 9 27 3 1 3. आता 4 आणि 9 कशाने भाग जात नाही म्हणून हे झाले सामायिक अवयव आणि हे असामायिक अवयव या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 9 यांचा सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा. 3 दुणे 6, 6 दुणे 12, 12 दुणे 24, 24 दुणे 48. इथपर्यंतचा गुणाकार 48. परत 3 चौक 12, 12 9 108. 48 आणि 108 चा गुणाकार करायचा. 108 गुणिले 48, 88 64. या सगळ्याचं जे उत्तर आहे ते 2880 आलं पाहिजे. अशा प्रकारे 2 नंबरचं उत्तर आहे. तर तुम्ही गुणाकार करायचा आहे साधारण. त्यानंतर तिसरं उदाहरण आहे. आता काही उदाहरणं आपल्याला पर्यायावरून पण सोडवायची असतात. तर हे तिसरं उदाहरण आहे पर्यायावरून आहे. पहा, 2 संख्यांचा लसावी 72 मसावी 3 आहे. त्या 2 संख्यांची बेरीज, त्या 2 संख्यांची बेरीज ही 30 असल्यास त्या संख्या कोणत्या? त्यासाठी पर्याय दिलाय. पहिला पर्याय आहे 12 व 18. दुसरा पर्याय आहे 36 व 6. तिसरा पर्याय आहे 24 व 9. आणि चौथा पर्याय आहे 72 व 3. सोडवायचा आहे.
अतिशय सोपं असं एक उदाहरण होतं. त्याच्यामध्ये आपल्याला लसावी दिला होता, मसावी दिला होता आणि त्या दोन संख्या म्हणजे त्या संख्येचा गुणाकार नाही दिलोय. आपण ते सूत्र आहे आपल्याला माहिती मसावी आणि लसावी यांचा गुणाकार बरोबर त्या दोन संख्यांचा गुणाकार. परंतु इथे बेरीज दिलेली आहे आणि पर्याय जर पाहिली बेरीज आपल्याला इथे 33 दिलेली आहे. पर्याय पाहिल्यानंतर आपल्याला माहिती 12 आणि 8 ची बेरीज 33 येत नाही. 36 आणि 6 ची बेरीज पण 33 येत नाही. 72 आणि 3 ची बेरीज पण 33 येत नाही. फक्त एकच पर्याय आहे, त्याची बेरीज 33 येते. त्या पर्यायावरून सुद्धा लगेच आपल्याला कळतंय. बाकीचं उदाहरण करायची गरज सुद्धा लागत नाही. तर याचा तिसरा पर्याय 24 आणि 9चं बेरीज 33 येते. यांचं लसावी आणि मसावी काढलं बरोबर एवढं येतं. परंतु याच्यावरून आपल्याला 5 सेकंदामध्ये तो उत्तर मिळून जातं. 24 आणि 9 एकच पर्याय असा होता त्याची बेरीज 33 येत होती. अशा प्रकारचे आपल्याला काही तेच खूप सोपी उदाहरणं येतील की आपण तशाच त्या आपल्याला जर नियम माहित असेल तर आपण पटकन सोडू शकतो. आता पुढचं एक सहमूल संख्यांवर आधारित एक उदाहरण आपण घेणार आहोत. 29 व 30 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या आहेत. त्यांचा लसावी यांचा लसावी हा मसावीच्या किती पट असेल? तो किती पट आहे? मसावीच्या किती पट आहे? तर पर्याय पहिला पर्याय 29, दुसरा पर्याय 30, तिसरा पर्याय 870 आणि चौथा पर्याय 87. सोडवायचा. मी सोडवली काय पण शूटिंग करायची. ते 2008ची शिकले होते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. पाहूया आपण. आपल्याला समूळ संख्यांचा मी गुणधर्म सांगितला होता. समूळ संख्यांचा मसाला एक येतो. समूळ संख्यांचा मसाला
हे आपल्याला माहित पाहिजे तर ते आपण सोडू शकतो. नसावी एक आणि त्यांचं नसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार. दोन संख्यांचा गुणाकार. जर आपल्याला माहित असलं तर आपण हे उदाहरण करू शकतो. आता दोन संख्यांचा गुणाकार करायचा 29 गुणिले 30. 29 30 निघून जायचे. शून्याने अगोदर गुणिले शून्य दिला. आता 3 गुणिले 3 9 27. 2 3 गुणिले 6 2 8. 870 येतो नसावी. नसावी एक आहे. एक मग आपल्याला विचारले मसावीच्या किती पट आहे तरी मसावी एक आहे आणि नसावी 870 म्हणजे मसावीच्या 870 पट आहे. म्हणून तिसरं उदाहरण बरोबर. तिसरं जे काही उत्तर आहे ते बरोबर. उदाहरण बघूया आपण. दोन क्रमवार. पाचवं उदाहरण बघायला आपण. दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा क्रमवार समसंख्यांचा मसावी. दोन क्रमवार समसंख्यांचा नसावी. 180 आहे. तर त्या संख्या कोणत्या? याचं पण उत्तर आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. तर पहिला पर्याय पपई 28 32. दुसरा पर्याय 18 व 10. तिसरा पर्याय 18 व 20. चौथा पर्याय 16 या. शोधायचं उदाहरण.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी सोडवलेलं आहे. पाहूया आपण. आपल्याला माहित आहे 2 क्रमवार संख्यांचा नसाई म्हणजे त्या सूत्रात मिळवायचं कसं मला सांगितलं नाही. 2 क्रमवार समसंख्यांचा नसाई. सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं. 1/2 गुणिले 2 संख्यांचा गुणाकार. म्हणजे आता ज्या ज्या पर्यायातल्या ज्या संख्या आहेत त्यांचा गुणाकार, परंतु 1/2 पुढे दिलं म्हणजे निम्म केलं नाही. म्हणजे त्या संख्येचा गुणाकार आहे 180 दुप्पट आहे. नसावी त्या ऍक्च्युअल गुणाकाराचे निम्म आहे. म्हणजे त्याचा गुणाकार 360 यायला पाहिजे. 180च्या दुप्पट म्हणजे 360. आता 360 हा गुणाकार कशाचा येतो याच्यामध्ये आपण पाहिलं तर 18 आणि 20 चा गुणाकार 360 येतो. म्हणून तिसरा पर्याय आहे बरोबर आहे. अशा पर्यायातून पण आपल्याला उदाहरण सोडावं लागतं. तर आता तुम्हाला मी 2 अंकी संख्यांचं विभाज्यता पण शिकवली होती. तुम्हाला मी त्यावेळेस सांगितलं होतं 72 ची कसोटी अनेक वेळा येते. 72 नी कशाला 72 ची विभाज्यतेवर बरेच सारे प्रश्न विचारले जातात. तर ते आपण पाहूया. 28 आणि 72 या संख्या खूप आवडतात परीक्षा देतात. त्याच्यावर आधारित आपण उदाहरण पाहणार आहोत. 144 हा प्रश्न आहे व 300 व 400च्या मधली 400च्या दरम्यानची संख्या एक संख्या यांचा मसावी 72 येते. तर ती संख्या कोणती? तर ती संख्या कोणती? पहिला आहे 310, दुसरा पर्याय 260, तिसरा पर्याय 360, चौथा पर्याय आहे 340. सोडवायचं आहे.
बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिलेलं आहे. कन्सेप्ट क्लिअर असल्यावर हे असे उदाहरण सोडवायला वेळ लागणार नाही दिवस. आता आपल्याला माहित आहे मसाईचं मसाईचं कन्सेप्ट सांगितलेलं. मसाई म्हणजे काय? तर मसाई म्हणजे ज्या दोन संख्या असतात त्यांचं विभाजक असतं. तर या दोन संख्यांना मसावीने जो काही मसावी तर 72 आहे. त्या 72 तर दोन संख्यांना भाग गेला पाहिजे. पहिली संख्या 144, तिला 72 ने भाग जातोय. आता आपल्याला सांगितलं 300 आणि 400 च्या मधली संख्या ती पर्याय पाहिजे आपल्याला, तिला 72 ने भाग गेला पाहिजे. म्हणजे ती आता दुसरा पर्याय तर 300 आणि 400 मध्ये नाही म्हणा, दुसरा पर्याय तर गेला, इलिमिनेट झाला. आता त्याच्यामध्ये कोणती संख्या अशी तर तिला 72 ने भाग जातो आपल्याला माहित आहे. तर 360 याची संख्या आहे की तिला 72 ने भाग जातो. म्हणजे तिसरा पर्याय बरोबर आहे. काहीच करायचं नव्हतं आपलं, अतिशय सोपं असं हे उदाहरण होतं. तरी त्यासाठी कन्सेप्ट माहित पाहिजे आपल्याला. त्यानंतर चला पुढे पाहूया आपण. दोन संख्यांचा लसाई हा मस्त. दोन संख्यांचा मसावी दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या 1/6 पटा 1/6 पटा जर मसावी 5 असेल व एक संख्या 15 असेल तर दुसरी संख्या किती? हे सोपं उदाहरण सोडवायचं आहे आपल्या प्रत्येकाने. पहिला पर्याय 30, तिसरा 10 आणि चौथा पर्याय आहे 90. विठ्ठल बोराडे कोण आहे? तो आरसीबी टाकून आलाय.
आपल्याला कोण क्रिकेटमध्ये जिंकणार आहे हा विचारलेला नाही आपल्याला. ठीक आहे, आपल्याला सूत्र माहिती आहे, त्या सूत्रानुसार किंमत याची किंमत निघते. आता आपण उदाहरण वाचायचं म्हणजे आपल्याला कळलं मसाव्या नसावीच्या इतके 6 पट आहे. म्हणजे याचा उलटा अर्थ असा होतो नसाव्या मसावीच्या 6 पट आहे. मसावी आपल्याला दिला 5, मसावी 5 दिलं. नसाव्या त्याच्या 5 पट आहे, 6 पट आहे. म्हणजे 6 गुणिले 5 नसावी 30. एक संख्या आपल्याला दिली, एक संख्या ती आहे 15. आता याच्यानुसार आपण सूत्र आपल्याला माहित आहे. मग 2 संख्यांचा गुणाकार, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले नसावी. पहिली संख्या दिली आपल्याला 15 गुणिले दुसरी संख्या काढायची आपल्याला, दुसरी संख्या मसावी आणि नसावी दिलेला आहे. मसावी दिलेला आहे 5, नसावी आलेला आहे 30. आता हे 15 तिकडे नाही गेलं आपल्याला, इकडे फक्त दुसरी संख्या निघत, दुसरी संख्या बरोबर 5 गुणिले 30. इकडे गुणिले आणि भागिले गुणाकार किती बसायचं. आता 15 आणि 30 ला भाग जातो, 15 एक 15, 15 गुणिले 30, 5 गुणिले 10. 3 नंबर बरोबर. बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात पण काय कधी कधी प्रश्न विचारले जातात, त्याच्याविषयी आपण एक उदाहरण पाहूया. 2 संख्यांचा मस्ता 6 आहे. 2 संख्यांचा मस्तावी 6 आहे. व लसावी 72 आहे. त्या संख्या तीनास 4 या प्रमाणात असल्यास त्या संख्या कोणत्या. पहिला पर्याय दिलेला आपला 24. दुसरा पर्याय आहे 12 तिसरा पर्याय आहे 24 व 32. चौथा पर्याय 21 व 28.
सर्वच विद्यार्थ्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पाहूया आपण इथे याच्यासाठी जर आपल्याला गुणोत्तर दिला असेल तर आणि मसावी दिला असेल तर आपल्याला उत्तर काढता येतं. मसावी 6 आहे आणि गुणोत्तरामध्ये जे काही गुणोत्तर आहे 3/4. कोणतंही गुणोत्तर दिलं तर त्याचं अतिसंक्षिप्त रूप करायचं. ऑलरेडी अतिसंक्षिप्त रूप आहे कारण 3ला तिन्ही मूळ संख्या 3ला कशाने भागत नाही म्हणून हे अतिसंक्षिप्त रूप आहे. आणि त्याला त्या प्रत्येक जे काय अंक आहे त्या प्रत्येक अंकाला मसावीने जर गुणलं तर आपल्याला त्या संख्या निघतात. तर पहिली संख्या क्रमांक 3 आहे त्याला जर या मसावीने गुणलं म्हणजे 5 गुणोत्तरातील संख्या प्रत्येक संख्येला मसावीने गुणायची. मसावीने गुणावी. तीनला जर आपण 6 गुणलं तर पहिली संख्या 3 7 18 आणि 4 दुसरं गुणोत्तर दुसरी संख्या 4 तिला पण जर 6 गुणलं तर उत्तर येतात 24. 24. आपण जे दिलेलं उत्तर आहे 18 आणि 24 ते बरोबर आहे. दुसऱ्या पद्धतीने पण सोडवता येतं. याला 3x करायचे 4x 3x आणि 4x चा गुणाकार आणि मसाला आणि लसाईचा गुणाकार केला तरी पण निघतं. ती पण पद्धती सोडून दाखवतो. पहिली संख्या 3x गुणिले दुसरी संख्या 4x बरोबर मसावी 6 लसावी 72. 3 आणि 4 गुणाकार होतो 3 3 चौक 12 x आणि x गुणाकार x वर्ग 6 गुणिले 72 तसेच 12 तिकडे दिसली x चा वर्ग बरोबर 6 गुणिले 72 भागिले 12 12 1 12 72 x वर्ग 6 7 36 म्हणजे x वर्ग 6. आता या 6 आणि प्रत्येक संख्येला जर गुणलं तर परत या संख्या येतात 18 आणि 24. एकची किंमत येतं आपण 6 काढली. अशा प्रकारे दोन्ही प्रकारे आपल्याला सोडवता येतो. पण आपल्याला ही पण माहित पाहिजे काही गुणोत्तराचं अतिशय जात मोठ्या संख्या असतात त्याचं अतिसंक्षिप्त रूप करून येईल आणि त्या अतिसंक्षिप्त रूपातील प्रत्येक संख्येला प्रत्येक अंकाला मसावीने गुणायचं म्हणजे आपलं उत्तर निघून जातं. तुम्ही लिहून घ्या गुणोत्तरातील प्रत्येक संख्येला मसावी आणि मसावीने गुणावी. त्यानंतर काही मोठे पण उदाहरणं आपल्याला याच्यामध्ये येतात. 48 मीटर व 80 मीटर 80 मीटर लांबीच्या दोन दोरखंडाची 2 खंडांची जास्तीत जास्त लांबीची जास्तीत जास्त लांबीची परंतु समान मापाची तुकडे करायचे. तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती
पहिला पर्याय 4 मीटर, दुसरा पर्याय 8 मीटर, तिसरा पर्याय आहे 16 मीटर, चौथा पर्याय 32 मीटर. थोडं येईल बघू. चला पाहूया आपण. आता इथं काय करायचं, इथे शब्द महत्वाचा आहे, हे अंडरलाईन करायचे. उदाहरण वाचायचे आपल्याला, जास्तीत जास्त शब्द जिथे असेल तिथं आपल्याला मसाला काढावा लागतो. या दोन संख्यांचा मसाला आपल्याला काढायचा आहे. 48 आणि 80 दोन्ही भागात आपल्याला माहिती, 4 बेचोक 8 बेचोक 8 बेशून्य 0, परत दोन्ही भाग जातो, बेचोक 2 4 बेशून्य 4 0, परत दोन्ही भाग जातो, बेचोक 12 बेशून्य 0, परत दोन्ही भाग जातो, बेचोक 6 बेपंचवीस. या मूळ संख्या यांना भाग जात नाही. हे सामायिक अवयवाचे असतात. मासावी म्हणजे आपल्याला माहित आहे फक्त सामायिक अवयवांचा गुणाकार. मग मासावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 जेवढे सामायिक अवयव त्यांचा गुणाकार करायचा. बेजून 4 4 गुणे 8 8 गुणे 16. उत्तर आलेले आपलं 16 मीटर. आता हे सोपं असं उदाहरण होते. पुढं दोन मूळ संख्यांचा लसाअ. मूळ संख्यांचा लसावी 434 असून त्यांची बेरीज, त्या संख्यांची बेरीज दोनशे 19 आहे. तर मोठी संख्या, तर त्यातील मोठी संख्या कोणती?
तर समोर संख्यांचं मी गुणधर्म सांगितलेला आहे त्याच्यानुसार सोडवायची. पर्यायानुसार पण सोडू शकता. पहिला पर्याय 31, दुसरा आहे 62, तिसरा आहे 207, चौथा आहे यापैकी नाही. सोडवायची. बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर दिलेलं आहे. पाहूया आपण. आपल्याला माहित आहे समूळ संख्येचा लसावी कसा येते. समूळ संख्यांचा लसावी, समूळ संख्यांचा जो काही गुणाकार आहे तो त्यांचा लसावी असतो. त्यांचा लसावी असतो. मी असं लिहित बसायचं नाही, फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला फक्त माहित पाहिजे त्यांचा जो काही गुणाकार आहे त्यांचा लसावी असतो. आता त्यांची बेरीज 219 आली पाहिजे. आपल्याला माहित आहे आता पर्याय जर आपण पाहिजे तिसरा पर्याय 217. त्या 217ला जर 2 ने गुणलं, 2 आणि 217 या समूळ संख्या आहेत, कारण त्यांचा मत्सरी ही त्यांचा मत्सरी एक येतो म्हणून तर समूळ संख्या आहे. तर 217 आणि 2 यांचा गुणाकार 434 आहे म्हणून ते 434 हा त्यांचा लसावी आहे आणि बेरीज पण त्यांची 219 येते. आणि ते आपल्याला विचारलं त्यातली मोठी संख्या कोणती, तर मोठी संख्या 217. अशा प्रकारे सोपं उदाहरण होते. बघूया आपण पुढं. विभाज्य तीव्रता उदाहरण आहे. बघूया आपण. एकाच संख्येला 9 ने भागले तर 8 बाकी उरतो. व 10 ने भागले तर 9 बाकी उरतो. तर त्या संख्येची दुप्पटी. आपल्याला उदाहरण नीट वाचायचं आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय दुप्पटी. उदाहरण वाचल्याशिवाय येतं उत्तर बरोबर निघणार नाही, ध्यानात घ्या. तर पहिला पर्याय आहे 89, दुसरा पर्याय आहे 180, तिसरा पर्याय 124, चौथा पर्याय 178. सोडवायचा आहे.
रोकडे सर, हम्म, शेवटचं बोला आहे ना ना? सर. हा, हो. सर्व विद्यार्थ्यांनी लिहून घ्या हे. पाहूया आपण. त्याचं उत्तर आपण पर्यायानुसार सापडायचं आहे. तर आपण पहिली संख्या घेतली 89. 9ने भागल्यावर त्याची बाकी 9 9 81 म्हणजे त्याची बाकी 8 उरेल. आणि 10ने भागलं 10 8 80 त्याची बाकी 9 उरेल. परंतु आपल्याला किती ध्यानात ठेवायचं आहे तर संख्येची दुप्पट किती असं विचारलंय. आता ही 89 संख्या बरोबर येते परंतु त्याची दुप्पट येत नाही. तर मग ही संख्या बरोबर तिची दुप्पट येते 178. तर ती उत्तर आपलं बरोबर 178 हे आपलं उत्तर आहे. आज आपण जवळजवळ सर्व प्रकारची उदाहरणं पाहिली. तुम्हाला मस्त जेवढे काही उदाहरणं येऊ शकतात ते सर्व आपण इथं सोडवलेले आहेत. आय होप तुम्हाला जे काही लेक्चर घेतलं याचा सकारात्मक परिणाम परीक्षेमध्ये दिसून येईल. आणि आज मी पाहिलं जवळजवळ सर्व विद्यार्थ्यांची उत्तर बरोबर येत होती. काही जण आता या उदाहरणामध्ये चुकली 89 हे उत्तर दिलं. हे शेवटचं हे वाक्य मुलांनी वाचलं नाही. त्या संख्येची दुप्पट आपल्याला ती संख्या नव्हती विचारली त्या संख्येची दुप्पट विचारली होती. या गोष्टी आपण बारीक ध्यानात ठेवायच्या आहेत. तर तुम्हाला परीक्षेमध्ये निश्चित असं उदंड असं यश मिळेल अशी आशा करतो आणि आजचं लेक्चर संपतं जाहीर करतो. सायदन सर बोला पुढे. हॅलो. अतिशय सुंदर अशी तासिका बघा आमचे श्री किरण रोकडे सर यांनी घेतलेली आहे. या रोकडे सरांची विशेषता अशी आहे ते पदवीधर शिक्षक आहेत सायन्सचे आणि अतिशय सुंदर अशा शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी ते मुलांच्या प्रयत्न करत असतात. आज आमचा कोपरगाव तालुक्याचा हा शेवटचा दिवस आहे. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुढील अभ्यासासाठी शुभेच्छा देतो आणि सरांनी जी अतिशय सुंदर अशी तासिका घेतली त्याबद्दल मी त्यांचे जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आजची ही तासिका संपली असं आज इथं जाहीर करतो. धन्यवाद रोपे सर. धन्यवाद सर.